मंडळी, आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा आपल्या मनात नक्कीच एक प्रश्न येतो की जर इंग्रज नसते तर भारतात रेल्वे आली असती का? पण हा इतिहास पूर्ण नाही तर अर्धवट आहे. ती रेल्वे इंग्रजांनी नाही तर एका मराठी माणसाने आणली होती. ते नाव म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ. हा माणूस नसता तर आपला भारत देश आजही 30 ते 40 वर्ष मागे असता. कारण इंग्रजांकडे तंत्रज्ञान नक्कीच होतं, पण भारतात इंग्रज पैसे गुंतवायला घाबरत होते. जमिनीचे वाद सुटत नव्हते. लोक अंधश्रद्धेने ग्रासले होते. अशा कठीण काळात नानांनी इंग्रजांना कसं झुकवलं, स्वतःची जमीन कशी दान दिली आणि भारताच्या प्रगतीचं चक्र कसं फिरवलं, तेच आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. मुंबईचे लोकनायक म्हणून ओळखले जाणारे नाना हे केवळ एक श्रीमंत व्यापारी नव्हते, तर आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारे थोर समाजसुधारक होते. 18व्या शतकाच्या मध्यावर भारताकडे वाहतुकीचे कोणतेही वेगवान साधन नव्हते. इंग्रजांना त्यांचा व्यापार वाढवायचा होता, पण इंग्लंडमधील मोठे सावकार आणि कंपन्या भारतात पैसे गुंतवायला घाबरत होत्या. 1830 ते 40च्या काळात नानांनी ओळखलं की जर भारताला प्रगती करायची असेल तर दळणवळण वाढलं पाहिजे. त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला पत्राद्वारे सुचवलं, भारतात रेल्वे सुरू करा. पण इंग्रज म्हणाले, इथली जमीन डोंगराळ आहे, त्यामुळे रेल्वेचे रूळ टाकणं खूप खर्चिक आहे. तसेच लोकांनी रेल्वेचा वापर नाही केला तर रेल्वे तोट्यात जाईल आणि आमचे पैसे बुडतील. त्यामुळे इंग्रज कंपन्या भारतात पैसे लावायला तयार नव्हत्या. पण नानांना माहीत होतं की एकदा का रेल्वे रूळ पडले आणि व्यापार वाढला की सरकारला तोटा होणारच नाही. तेव्हा नाना शंकर शेठ आणि जमशेटजी जिजीभोई यांनी गॅरंटी सिस्टीमसाठी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला. म्हणजे जर रेल्वे तोट्यात गेली तर आम्ही गुंतवणूकदारांना भारतीयांकडून गोळा केलेल्या करांच्या पैशातून तुम्हाला 5% व्याज देऊ, असं तेव्हा नानांनी ठणकावून सांगितलं. इंग्रज ही गॅरंटी द्यायला सुरुवातीला टाळाटाळ करत होते. नानांनी त्यांना पटवून दिलं की जर तुम्ही ही हमी दिली नाही तर भारतीय लोक किंवा इथले व्यापारी या प्रकल्पात पैसा गुंतवणार नाही. नानांचा शब्द इंग्रज मानत असत, कारण नानांना भारतीय व्यापाराची पूर्ण माहिती होती. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना खात्री पटली की त्यांचा पैसा भारत सरकारच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीत सुरक्षित आहे. त्यानंतर 1840च्या दशकात नाना शंकर शेठ आणि इंग्रज इंजिनियर्सनी मिळून जमिनीचं मोजमाप सुरू केलं. पण इंग्रजांना रेल्वेसाठी लागणारी जमीन विकत घेताना खूप अडचणी येत होत्या. अनेक लोक आपल्या जमिनी द्यायला घाबरत होते. तसेच काही लोक अवास्तव पैसे मागत होते. ही कोंडी फोडण्यासाठी नानांनी पुढाकार घेतला. पुढे नानांनी मुंबईतील भायखळा आणि गिरगाव परिसरातील आपल्या मालकीची मौल्यवान जमीन त्यांनी रेल्वेच्या कामासाठी विनामूल्य दिली. त्यांचा उद्देश हा होता की जर मी स्वतःची जमीन दिली तर इतरही लोक पुढे येतील. 18 मार्च 1843 रोजी नानांनी इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली. तेव्हा इंग्रजांना खात्री नव्हती की भारतीय लोक यात पैसा गुंतवतील. नानांनी सर्वात आधी स्वतः मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकत घेतले. जेव्हा लोकांनी पाहिले की नानांसारखा हुशार आणि यशस्वी व्यापारी स्वतःचे पैसे लावत आहे, तेव्हा लोकांचा रेल्वेवरील विश्वास वाढला. नानांचा विचार असा होता की जर रेल्वेमध्ये फक्त इंग्रजांनी पैसे लावले तर मिळणारा सर्व नफा इंग्लंडला जाईल, पण जर भारतीयांनी शेअर्स घेतले तर रेल्वेच्या नफ्यातील हिस्सा भारतामध्येच राहील. यालाच आपण आज आर्थिक राष्ट्रवाद म्हणतो. त्या काळी लोकांमध्ये खूप अंधश्रद्धा होत्या. आपली जमीन गेली तर पीक येईल का, किंवा रेल्वेच्या धुरामुळे हवा विषारी होईल का, असे प्रश्न लोकांना पडले होते. नानांनी स्वतः लोकांमध्ये जाऊन त्यांना समजावून सांगितलं की रेल्वे ही भारताच्या भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे. त्यांच्या शब्दावर लोकांचा प्रचंड विश्वास होता. 31 ऑक्टोबर 1850 रोजी मुंबईतील पहिले रेल्वेची लाईन टाकण्याचे काम अधिकृतपणे सुरू झालं. काम सुरू झाल्यापासून अवघ्या 28 महिन्यातच बोरीबंदर ते ठाणे हा मार्ग तयार झाला. त्या काळी यंत्रसामग्री नसताना इतक्या कमी वेळात हे काम पूर्ण होणं ही एक मोठी कामगिरी होती. आणि तो सुवर्ण दिन उजाडला. 16 एप्रिल 1853 दुपारी 3:35. अख्खी मुंबई बोरीबंदरच्या किनाऱ्यावर जमा झाली होती. समोर उभी होती वाफेची 3 अवाढव्य इंजिन, साहिब, सिंध आणि सुलतान. 14 डबे सज्ज होते. पण जेव्हा रेल्वे सुरू होणार होती तेव्हा लोक गाडीत बसायला तयार नव्हते. जेव्हा ती पहिली गाडी धावली तेव्हा त्या डब्यात बसलेला पहिला भारतीय मानकरी दुसरा कोणी नसून नाना शंकर शेठ होते. जेव्हा इंजिनाने शिट्टी वाजवली आणि गाडी बोरीबंदरहून ठाण्याकडे निघाली, तेव्हा त्या रुळावरून फक्त रेल्वे धावली नाही तर भारताच्या प्रगतीचे चक्र फिरू लागले. ठाण्यापर्यंतचा तो 34 किलोमीटरचा प्रवास नानांच्या जिद्दीचा विजय होता. पण तुमच्या मनात प्रश्न नक्की आला असेल, पहिला रेल्वे मार्ग बोरीबंदर ते ठाणे हाच का निवडला? तर भारतातील पहिली रेल्वे याच मार्गावर धावण्यामागे नाना शंकर शेठ आणि ब्रिटिश इंजिनियरची मोठी दूरदृष्टी होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई बेटाचे भौगोलिक स्थान. त्या काळी मुंबई ही 7 बेटांची होती आणि ठाणे हे मुख्य जमिनीशी जोडणारे महत्त्वाचं प्रवेशद्वार होतं. नाशिक आणि पुण्याकडून येणारा सर्व माल बैलगाड्यांनी आधी ठाण्याला यायचा आणि तिथून मुंबईच्या बंदरापर्यंत पोहोचायला 2 ते 3 दिवस लागायचे. रेल्वेमुळे हे अंतर अवघ्या 1.5 तासात कापता येणार होतं, ज्यामुळे व्यापाराला प्रचंड वेग मिळणार होता. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची रचना.
बोरी बंदर ते ठाणे हा 34 किलोमीटरचा पट्टा पूर्णपणे सपाट होता. रेल्वेचे तंत्रज्ञान भारतात नवीन असल्यामुळं सुरुवातीलाच खंडाळासारखा घाट किंवा डोंगराळ भागात काम करणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आणि खर्चिक होते. त्यामुळे एका प्रायोगिक तत्वावरील चाचणीसाठी हा मार्ग सर्वात सुरक्षित होता. अशा प्रकारे व्यापार, तंत्रज्ञान आणि भौगोलिक सुलभता ह्या तिन्ही गोष्टींचा संगम या मार्गावर होत असल्यामुळेच भारताच्या पहिल्या रेल्वे क्रांतीसाठी हा मार्ग निवडला गेला. बोरी बंदर ठाणे हा मार्ग यशस्वी झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात म्हणजे 1854 मध्ये रेल्वे मार्ग ठाण्यापलीकडे कल्याणपर्यंत नेण्यात आला. कल्याण हे त्या काळी महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते, जिथून दोन मोठे मार्ग फुटत होते. एक पुण्याकडे जाणारा दक्षिण पूर्व आणि दुसरा नाशिककडे जाणारा ईशान्य. भारतातील पहिली रेल्वे सुरू झाल्यानंतरही नाना कधी शांत बसले नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते मुंबईच्या विकासासाठी आणि समाज सुधारणेसाठी झटत राहिले. 1853 नंतर त्यांनी मुंबईत अनेक शाळा, दवाखाने आणि सामाजिक संस्थांची पायाभरणी केली. 1857च्या स्वातंत्र्य समराच्या काळात इंग्रजांना नानावर संशय आला होता. त्यांना वाटले की नाना क्रांतिकारकांना मदत करत आहे. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करण्याची तयारी केली होती. परंतु नानांचे चारित्र्य इतके निष्कलंक होते आणि त्यांची लोकांवरील पकड इतकी मजबूत होती की पुराव्याअभावी इंग्रजांना त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. पण 31 जुलै 1865 रोजी मुंबईच्या या सम्राटानं वयाच्या 62व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी मुंबईत पसरली आणि संपूर्ण शहर दुःखात बुडालं. त्या रात्री मुंबईत एकाही घरात चूल पेटली नाही. ज्या माणसानं मुंबईला रेल्वे दिली, शाळा दिल्या, दवाखाने दिले आणि रस्ते दिली, तो माणूस आता कायमचा शांत झाला होता. ज्या इंग्रजांसमोर वाकायला भारतीय घाबरायची, ते मोठे इंग्रज अधिकारी आणि गव्हर्नर त्या दिवशी नानांच्या पार्थिवासमोर नतमस्तक झाले होते. नानांनी मरताना आपल्या कुटुंबांना एकच सांगितले होते, जे काही कमावले आहे ते मुंबईसाठी आणि इथल्या लोकांसाठी खर्च करा. त्यांनी कधीही स्वतःचे स्मारक उभारावे अशी अपेक्षा केली नाही. पण त्यांच्या निधनानंतर लोकांनी स्वतःहून वर्गणी गोळा करून स्मारक उभारली. मंडळी, आज आपण ज्या रेल्वेला मुंबईची लाईफलाईन म्हणतो, तिची पहिली वीट नानांनी रचली होती. म्हणूनच आज जेव्हा आपण मुंबई सेंट्रल स्थानकाचे नाव नाना जगन्नाथ शंकर शेठ टर्मिनस म्हणून घेतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा नाही, तर एका महान दूरदृष्टीचा सन्मान आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.